सौरभ, असं काय बघतोयस? कशी दिसते मी? मस्त दिसतेस. थँक्यू. आणि हसत असलीस की अजून छान दिसतेस. काय ग, हे काय करतेस? काय नेहमीसारखं दरवर्षी मी मार्कंडा असं सोवाळते ना स्काईपवरनं, तेच करते. नाही म्हणजे लोकांना हे सगळं जरा विचित्र वाटेल, पण काय करणार, आमचं नातं चार चौघांसारखं नाहीच आहे ना. त्यामुळे अरे सौरभ, तुझा का चेहरा पडला? नाही तसं नाही, पण सीमावहिनी, पण मार्कंडाने तिकडे त्या राणी दीक्षितची. हो, मार्कंडनी राणी दीक्षितशी लग्न केलंय, पण ते माझ्या परवानगीने. मी त्यांना परवानगी दिली म्हणून ते हे लग्न करू शकले. पण तरीही मी त्यांची बायको आहेच ना. ते घरनं नाही, ऑफिसला जातील आणि मग स्काईपवर येतील. दरवर्षीप्रमाणे मी त्यांना ओवाळेन. काय ना सौरभ, हा जो काही निर्णय मी घेतलाय ना माझ्या आयुष्याच्या बाबतीत, त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. त्याचं इतर कोणी दुःख करू नये असं मला वाटतं. सीमावहिनी, खरंच ग्रेट आहेस तू. तू लग्न करून या घरात आलीस ना, तेव्हा होतीस अगदी तशीच आहेस. आणि आय विल सी टू इट की तू नेहमी तशीच राहशील. गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा. छंद तुझा जडला घन निळा, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा. व्याकुळ अंतर राही निरंतर, व्याकुळ अंतर राही निरंतर. नयनीचे नीर झरते झर झर, नयनीचे नीर झरते झर झर. दर्शन दे रे आता मजला, दर्शन दे रे आता मजला. तुझ्या या राधिकेला, तुझ्या या राधिकेला. गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा, गोविंदा गोविंदा. राधाताई, एक विचारू? आज पाडवा, आज खरं तर नवऱ्याला ओवाळतात, पण त्याऐवजी तुम्ही कृष्णाला ओवाळताय. हो, ते तर आहेच, पण आज पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा नाही का? आज विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीला पाताळात लोटलं होतं, त्यामुळे आज विष्णूची पूजा करायची असते. पुढचा मागचा विचार न करता दान करू नये, नाहीतर राज्य गमवायची वेळ येते. दान करावं, पण तेही तारतम्यानं आणि सत्पात्री. हे तत्व दानशूर बळीराजाला विष्णूंनी शिकवलं आणि त्याच्या दानशूरपणाविषयी आदर दाखवण्यासाठी त्याच्याद्वारी द्वारपाल झाले. म्हणूनच आज विष्णूची
अर्थात त्याचा अवतार असलेल्या कृष्णाची पूजा केली मी. मला वाटलं की तुम्ही फक्त डॉक्टरी पेशातलीच लेक्चर्स देता, पण आज हे सगळं. मलाही माहित नव्हतं, पण आमच्या दादांनी म्हणजेच माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगितलं. त्यांचं खूप वाचन आहे. आयुर्वेदाबरोबर भारतीय संस्कृतीचा इतिहास सांगणारी, विश्लेषण करणारी असंख्य पुस्तकं आहेत त्यांच्याकडे. मला वेळ मिळाला की मी वाचायचे. आपले आणि इतर धर्मातले सुद्धा सगळे सणवार, ऋतुमान आणि भौगोलिक परिस्थिती ह्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांचा अर्थ आणि मर्म समजून जर ते साजरे केले ना तर जास्त मजा येते. आम्ही आपल्या पाडव्याला नवऱ्याकडून गिफ्ट मिळतं म्हणून दिवाळीतल्या पाडव्याची वाट बघत असतो. राधाताई, आज पाडवा आहे. निदान आज तरी तुमची आणि सौरभ दादांची भेट व्हायलाच हवी. शारदा, तुला खरं सांगू, आमची ताटातूट झालीये खरी, पण आम्ही ती जाणीवपूर्वक मान्य केलीये, केवळ सीमा वहिनींसाठी. त्यामुळे खरं तर एकमेकांपासून दूर जाण्याच्या ऐवजी आम्ही एकमेकांच्या जास्त जवळ आलोय मनाने. हे मनाने जवळ असणं जास्त महत्वाचं असतं ना शारदा. हो, त्यामुळे आम्ही दूर असलो तरी दुःख नाही वाटत मला. फक्त हे वेडपट डोळे कधीतरी दगा देतात. राधाताई, माझा सौरभ जिथे असेल तिथे सुखी असू दे आणि येणाऱ्या नवीन वर्षात त्याला खूप यश मिळू दे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कशी काय दिवाळी आहे जावई बापू? भांडण मिटलं नव? अहो मग चेहरा का असा टाकून बसलायचा? दिवाळीचे दिवस आहेत, वाईट हसा की. कसा असणार महादेव काका, कसा असणार? अहो आज पाडवा आहे. दरवर्षी रंजीला मी काही ना काही दागिना करून देतो. छोटासाच का होईना, गेल्या वर्षीच बांगड्या करून दिल्या. पण यंदा मात्र सगळा घालवून बसलो मी. ज्या कारणासाठी घालवलं तर कारण सुद्धा काय नाही राहिला. म्हणून असे बसलेत वय? थांबा, हे घ्या. ते घेऊन काय करू? अहो घ्या आणि रंजूताईना द्या. आणि ती आजकालची पोरं काय म्हणतात ना मग, आय लव काय ते म्हणा एकदाच. काय महादेव काका, तुम्ही सुद्धा आता माझी खेचायला लागलात का? नाही खेचत नाही जावय बापू. अहो आपल्या घरातली माणसं समधी समजूतदार आहेत. तुम्ही काय देता यापेक्षा तुम्ही काय दिलं आणि ते पिरमानं दिलं यात समाधान मानणारी माणसं आहेत. तुम्ही बघा देऊन गुलाब रंजूताईना, आणि बघा त्यांचा चेहरा कसा फुलतो गुलाबासारखा. आठवते पुन्हा बेचाराती, लक्षचंद्र विरघळले गात्री. मिठीत तुझिया त्या विश्वाचे, मिठीत तुझिया त्या विश्वाचे. रहस्य मज उलगडले. गार्गी, हं? अगं आपल्या लग्नाच्या आणि लग्नानंतरच्या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट विसरून गेलो मी. कोणती? तू खूप सुंदर आहेस. हा,
आता जरा जास्तच सुंदर दिसतेस हा. काहीतरीच तुमचं. अगं खरंच. बरं पुरे आता. कौतुक पुरे झालं. मला ओवाळायचंय तुम्हाला. अरे हो. आले. प्रथम तुला पाहियले झालं ओवाळून माझं. मग मग ओवाळून झालं माझं. हो मग पुढे काय. पुढे काय म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. माझं गिफ्ट. आलीस मूळ पदावर. हे घे. हं? बघ आवडेल तुला. काय आहे. साडी आहे. थँक्यू. खरंच आवडेल मला. आज आईकडे बोलवलंय दिवाळ सणाला. लक्षात आहे ना. तेव्हा मी हीच साडी नेसते. घडी मोडते याची. चालेल. पण अजून कोणाकोणाला बोलवलंय. अजून नाही. फक्त आपणच. गुड. आणि राधा सौरभ. नाही त्यांचा पहिलाच दिवाळ सण आहे. पहिलाच पाडवा. यश. काय रे हे. तुझं ना लक्षच नाहीये माझ्याकडे. असं कसा. माझं लक्ष आहे तुझ्याकडे रंजे. लय छान दिसतेस हा. आणि बारीक पण किती झालीस. मग काय. बारीक नाही होणार तर काय होणार. एक तर तू ना सारखा माझ्याशी भांडत असतोस नाहीतर बाहेर असतोस. मग काळजी वाटते रे मला तुझी. बरं ओवाळू ना आता. हा? अरे पाडवा आहे आज. हो. ओवाळते हा. बरं आता मला सांग ना काय आणलंयस माझ्यासाठी. नाही म्हणजे गेल्या वेळेला बांगड्या आणल्या होत्यास तसं काही सरप्राईज आहे. हा ए, सांग ना प्लीज. दाखव ना काय आणलंयस. यश. अरे तुझ्याकडच्या सोन्या नाण्याकडे बघून करे लग्न केलं मी तुझ्याशी.
तुझं प्रेमच पुरेसे आहे मला. फक्त तुझ्या मनावर जे काही ओझ आहे ना ते काढून टाक आणि पुन्हा पहिल्यासारखा हो. ह्या गुलाबासारखा टवटवीत हो पुन्हा. म्हणजे मग माझी ओवाळणी मिळाली मला. घे खा. अरे खा. ए आई माझं लग्न कधी होणार ग? का ग? आज पाडवा आहे ना, मला पण माझ्या नवऱ्याला ओवाळायचंय. तू लहान आहेस अजून. तू जेव्हा मोठी होशील ना मग तुझं लग्न होईल. मग ओवाळ तुझ्या नवऱ्याला हवं तेवढं. चालेल. आई तू तुझ्या नवऱ्याला का ओवाळलं नाही? सौरभ. मावशी मावशी जरा जुईला घ्या. जा जा. सौरभ तू इथे कसा आणि तुला इकडचा पत्ता कसा मिळाला? राधा, कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी तुला आणि मला वेगळं नाही करू शकत. तू अगदी तिकडे चंद्रावर जरी गेलीस ना तरी मी माझ्या या चंद्राला शोधत तिकडेही येईन. रे पण आपण केलेला निश्चय आपण मोडता कामा नये सौरभ. तुझं काम कसं चालू आहे? काम काम कमी आणि भांडणं जास्त असं चाललंय. म्हणजे काय नाही, ती रेवती म्युझिक कंपनीची मालकीण रेवती इनामदार आमच्या बरोबर अल्बम काढणार होती. आली होती आमचे शोज बघायला. इतकी माजुरडेपणाने वागली ना, खूप इन्सल्ट केला आमचा. मग काय, माझं डोकं सरकलं, मी तिला झापली, ती मला बोलली. हेच चाललंय. सौरभ, एखादा चढणीचा रस्ता चढताना वाटेत काटेरी झाडाची फांदी येते, आपल्याला ओरखडते. आपण रागाने त्या फांदीवर हात उगारतो का? आपण तिला टाळून वाट काढतो आणि पुढे जातो. तिच्यावर हात उगारला तर आपणच जखमी होऊ ना. प्रोफेशन मध्ये सुद्धा असंच वागावं लागतं, संयमाने, शहाणपणाने. पोरकटपणा टाळून तुलाही तुझं नवरूप घडवायला हवं सौरभ. तुझ्या करिअर मधल्या यशाखेरीज तुला दुसरं काही दिसता कामा नाहीये सौरभ. ऑल राईट. मीही आता तुला यश मिळाल्यावरच तोंड दाखवेन. हा, पण तोपर्यंत मोकळं नाही सोडणार तुला. म्हणजे तुझे कान पकडून ठेवणार आहे. एक मिनिट.
आय लव्ह यू राधा. आज आपला पहिला पाडवा आहे. तू ओवाळलं नसलंस तरी मी माझं गिफ्ट दिलंय. घे. लव्ह यू. टेक केअर. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी क्षण मौनात विरते शब्द बोले तेरी भारी काही